मुंबईत भाजप शिवसेनेचं 207 जागांवर एकमत झाल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं। तर उर्वरित 20 जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। भाजपला 128 जागा आणि शिवसेनेला 79 जागांवर आतापर्यंत एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं। सर्व मित्रपक्षांना समाधानकारक जागा दिल्या जाणार असल्याचंही साटम यांनी स्पष्ट केलं। महायुतीच्या जागा वाटपाबद्दल रंगशारदामधल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे। भाजपला 150 ते 160 जागा मिळतील। शिवसेना 60 किंवा 70 जागा लढू शकते। युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे म्हणण्यापेक्षा जागा वाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। युतीनं लढायचं हे निश्चित आहे। कोणाला किती जागा मिळाल्या ह्याच्यापेक्षा 227 ठिकाणी आपण महायुती म्हणून लढतोय आणि आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या अस्तित्वासाठी काही लोकांनी काय आघाड्या केल्या असतील, युत्या केल्या असतील आणि ते पुढे जात असतील तर त्याचा कुठचाही फरक हा आमच्या युतीवर पडणार नाही। आम्ही अतिशय संथ गतीनं जरी चाललेलो असलो तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल। नाही, आमचा यापूर्वीच निर्धार केलेला आहे 227 जागेवर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढून कुठल्याही परिस्थितीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचा या ठिकाणी बनवायचा आहे हा एक निर्धार केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक जागा निवडून कशी येईल हा निकष आम्ही ठेवतोय। जागा पक्ष हा आम्ही बाजूला ठेवतोय, महायुती कशी जिंकेल हा निकष आम्ही ठेवत असल्या कारणामुळे एक दोघांशी प्रत्येक पक्ष आम्ही दोघे एकमेकांशी चर्चा करून एक दोघांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन दोन्ही पक्ष प्रत्येक कॅन्डिडेट कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून त्यामुळे हा थोडा वेळ लागत आहे। आम्ही कॅन्डिडेटवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, पक्षाच्या संख्येवर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाही आहे। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून आमची रणनीती असेल।